श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 29 मार्चला आहे कामदा एकादशी. वर्षभरात 24 एकादशी येत असतात. अशा प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येत असतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं आहे. तर 29 मार्चला आहे रविवारी कामदा एकादशी. तर या कामदा एकादशीला इतकं महत्त्व का आहे तर बघा, हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे, कारण ही चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिली एकादशी आहे. कामदा म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारी एकादशी. तर या दिवशी नेमकं काय करावं तर याच्याच विषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पंचांगानुसार चैत्र शुक्ल एकादशीची तिथी ही 28 मार्च 2026 रोजी सकाळी 8:45 सुरू होणार आहे. तरी 29 मार्च 2026 रोजी सकाळी 7:46 ही तिथी जी आहे ती समाप्त होणार आहे. तर हिंदू धर्मात उदय तिथीनुसार म्हणजेच सूर्योदयाच्या वेळेची तिथी ही महत्त्वाची मानली जाते आणि त्याचमुळे कामदा एकादशीचं व्रत हे रविवारी 29 मार्चला केलं जाणार आहे. तर बघा, जर तुम्हाला या दिवशी विशेष पूजा किंवा विधी करायचा असतील तर या 2 मुहूर्त तुम्ही पाळू शकता. हे 2 मुहूर्त अत्यंत शुभ मानले जातात. तर पहिला बघा मुहूर्त म्हणजे ब्रह्ममुहूर्त, जो पहाटे 5:01 सुरू होऊन पहाटे 5:48 असेल. हा काळ धान्य आणि पहाटेच्या पूजेसाठी सर्वोत्तम मानला जातोय. त्यानंतर अभिजित मुहूर्त, जो दुपारी 12:19 पासून ते दुपारी 1:08 असणार आहे. हा काळ विष्णू पूजनासाठी अत्यंत फलदायी मानला जातोय. शिवाय कामदा एकादशीचं व्रत करणाऱ्या लोकांसाठी हे व्रत पारण्याची वेळ जी आहे ती म्हणजे उपवास सोडण्याची वेळ, ती 29 मार्चला उपवास केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 30 मार्चला सूर्योदयानंतर योग्य वेळ असणार आहे. मग या दिवशी काय करावं तर सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आणि त्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. हातात जल आणि अक्षता घेऊन भगवान श्रीहरी विष्णूंसमोर बघा, माझ्या सर्व मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण व्हाव्यात, इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि पापांचा नाश व्हावा असा संकल्प करून व्रताला सुरुवात करावी. देवघरात चौरंगावर बघा पिवळे वस्त्र अंथरायचं आहे. भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल, फोटो असेल किंवा बघा नाही तर आपल्या देवघरात बाळकृष्णांची जी मूर्ती असते ती बाळकृष्णांची मूर्ती ठेवावी किंवा फोटोसुद्धा ठेवला तरीही चालेल. शक्य असल्यास विष्णूंच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक करावा. देवाला पिवळी फुलं व्हावीत, वस्त्र अर्पण करावी. त्यानंतर बघा तुळशीची पानं अर्पण करावी, फळं, पिवळ्या कलरची मिठाई अर्पण करावी. मात्र एकादशीच्या दिवशी किंवा बघा रविवारी तुळशीला अजिबात हात लावू नये. म्हणूनच तुम्ही बघा तिची पानं तोडू नये. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला आदल्या दिवशी तुम्ही तुळशीची पानं तोडून ठेवली आणि ती दुसऱ्या दिवशी अर्पण केली तरीही चालतील. त्यानंतर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. या दिवशी पूर्ण उपवास करणं शक्य नसेल तर फलाहार घेऊनही तुम्ही हा उपवास करू शकता. त्याचबरोबर या दिवशी भात खाणं टाळावं. तसेच कांदा, लसूण, तामसिक अन्नाचा देखील त्याग करावा. रागावर नियंत्रण करावं. भांडणं टाळावीत. वादविवाद, कोणाशीही वाईट बोलू नये, कोणाबद्दल वाईट बोलू नये. या दिवशी कामदा एकादशीचं व्रतकथा आवर्जून वाचावी. वाचणं शक्य नसेल तर ही कथा आवर्जून ऐकावी, तरच हे व्रत जे आहे तर ते पूर्ण झालं असं म्हटलं जातं. बघा, ही कथा ऐकल्यानं देखील वाजपेयी यज्ञाचं फळ मिळतं. एकादशीच्या रात्री झोपण्याऐवजी आपण भजन, कीर्तन, विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकता. हे सुद्धा अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी गरजू व्यक्तींना अन्न, वस्त्र किंवा पिवळ्या वस्तूंचं यथाशक्ती जे शक्य असेल ते दान करावं. व्रत पारण्याची म्हणजेच उपवास सोडण्याची वेळ ही 29 मार्चला उपवास केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 30 मार्च रोजी
सूर्योदयानंतर असणार आहे. योग्य मुहूर्तावर आपण उपवास सोडून गरजू व्यक्तींना किंवा ब्राह्मणांना भोजन दान केलं तरीही चालणार आहे. जर तुम्हाला आरोग्याच्या काही समस्या असतील तर उपवास टाळून केवळ फलाहार करावा. भक्ती आणि शुद्ध विचार हे कोणत्याही उपवासाचे मुख्य आधार आहेत. शिवाय एकादशीच्या दिवशी आवर्जून पिवळ्या वस्तू, अन्न, जलदान हे आवर्जून करावं. अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. याबरोबरच पूजेच्या वेळी किंवा माळ जप करताना आपण काही विशेष मंत्रांचा देखील जप या दिवशी करू शकता. एक सर्वात प्रभावी आणि महामंत्र आहे तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. याबरोबरच विष्णू गायत्री मंत्राचा जपसुद्धा तुम्ही या दिवशी आवर्जून करू शकता. तो म्हणजे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. याचबरोबर आपण भगवान श्रीहरी विष्णूंच्या स्तुती मंत्राचा देखील जप या दिवशी तुम्ही करू शकता. शिवाय जर तुमच्याकडे वेळ असेल तर श्रीहरी विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठणही आवर्जून करा. कामदा एकादशीच्या दिवशी किंवा कोणत्याही एकादशीच्या दिवशी श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण करणं हे अत्यंत श्रेष्ठ मानलं जातं. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते, आर्थिक अडचणी दूर होतात. त्याचबरोबर मंत्राचा जप करत असताना तुळशीच्या माळेवर करणं अत्यंत फलदायी मानलं जातं. याचबरोबर बघा, भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण केलेल्या नैवेद्यात तुळशीचं पान हे अवश्य ठेवावं. याशिवाय विष्णू पूजा अर्पण मानली जात नाही. ही विष्णू पूजा बघा, तुम्ही जर नैवेद्यात पान नसेल तर विष्णूची पूजा ही अपूर्ण मानली जाते. एक का होईना पान या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करावं, नैवेद्यावर ठेवावं. तर अशा प्रकारे आपण भगवान श्री हरी विष्णूंना प्रसन्न करू शकता. आणि कामदा एकादशी ही हिंदू धर्मात खूप महत्त्वाची मानली जाते. त्यात बघा, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील ही पहिली एकादशी असते, म्हणजे नवीन वर्षातील ही पहिली एकादशी आहे. कामदा म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारी एकादशी. म्हणूनच या दिवशी कोणत्या बघा विशेष गोष्टी तुम्ही करू शकता. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.